नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता मी रानामध्ये फिरण्यासाठी आलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी दाखवतो. सर्वत्र तर तुम्हाला जंगलच दिसत असेल, पण मग मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल. आता मी तुम्हाला सांगतो की हे झाड कोणतं आहे ते. म्हणजे हे एकदम याची पत्ती जी आहे ती नक्षीसाठी माणसं जी आहेत ते यूज करतात. ही असं तोडलं की हातावरती काही असे ठेवतात आणि वरून अशी थाप मारतात आणि ह्याच पाल्यासारखी नक्षी उठून येते. तर मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच असेल एकदम. याचं नाव काय आहे ते मला माहीत नाही, पण मग हे खूप छोटे पोरं जे असतात ते यूज करतात नक्षी उठवण्यासाठी, म्हणजे नक्षी छापण्यासाठी. तर तुम्हाला एक नक्षीचं जे रोपटं होतं एक छोटंसं, ते तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यानंतर अजून काय इकडे ह्या जंगलामध्ये दिसेल. ओके, तर मित्रांनो तुम्हाला मी अजून दाखवतो की तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल हे गुंज आहेत, म्हणजे त्याच्यावर हात पण पुरत नाही, पण आपण प्रयत्न करून बघूया. तर फायनली हे जे गुंजाचं जे झेंडू आपण तोडलं. तर मित्रांनो तुम्हाला हे गुंजाचं झेंडू तुम्हाला दिसत असेल. हे खूप तर लोक याचा उपयोग पैसे वाढवण्यासाठी करतात. तर मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल, पण हे जर गुंज आहेत, हे जर आपण पॉकेटमध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर पैशाला वृद्धी होते. पैसे वाढत जातात आणि त्याच्याकडे पैसा येत जातो, असं ग्रंथांमध्ये लिहिले आहे. तर मित्रांनो हे खरं आहे की खोटं आहे हे मला माहीत नाही, पण जे मला माहीत होतं ते मी तुम्हाला सांगितलं. याची थोडीफार माहिती सांगितली. त्याच्यानंतर आपण आता काय पाहूया. तर मित्रांनो अजून जाता जाता जर काही तुम्हाला भेटलं तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर जाता जाता पहिल्यांदा आपण आता इथं थोडं भोजन करूया. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असतील करवंद आहेत, याची टेस्ट घेऊन पाहूया. तसं तर खूप असे ब्लॉग्स काढले आहेत करवंदांचे, पण आता जर दिसलेच तर मग म्हटलं थोडंफार जिभेवर टाकून पाहूया. ओके. पुढे जाता जाता आपल्याला पैशाचं पण झाड भेटलं. तर मित्रांनो हे आहे पैशाचे झाड. याला पैशाचे झाड का म्हणतात की याचे पानं विकले जातात. पानं विकून त्याच्या बिड्या बनवल्या जातात. त्याच्यामुळं काही 50-55 पानांचा गठ्ठा तयार केला जातो आणि त्याच्या एक गठ्ठ्याचं 4 ते 5 रुपये दिले जातात. तर मित्रांनो जाता जाता आता अजून काय सांगायचं तुम्हाला. खूप डास मच्छर जे आहेत ते चावतात, पण नाही काही. जंगलामध्ये आलं म्हणजे मच्छर असतात, डास असतात, मुरकुटे असतात, काही ना काही असतातच टोचण्यासाठी. तर मित्रांनो जास्त काही नाही आजच्या ब्लॉग्समध्ये, एवढंच सांगतो कारण ब्लॉग्स मोठा होत चाललेला आहे. त्याच्यामुळं आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.